जय जय रघुवीर समर्थ। शुकासारिके पूर्ण वैराग्य दाते वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराते हमे वाल्मिका सारिका मान्य सा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। यूट्यूब चॅनलवरून मी सुरेश तोफानेवाले सर्व आदरणीय श्रोतांना नमस्कार, विनम्र अभिवादन। आज शनिवार दिनांक 20 जून। मित्रांनो, मनात श्लोक मराठी भाषेमध्ये प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे हिंदी भाषामध्ये सुद्धा मनोबोध या नावाने हे प्रसिद्ध आहे। तर आज याच्यामधले काही आपण श्लोक घेणार आहोत। आपण पाहू, या मनात श्लोकामध्ये एक विशेषता आहे की काही श्लोकांचे शेवटले चरण सारखे आहे। 5-6 असे श्लोक आहेत जे त्यांचे शेवटचे चरण सारखे आहेत। उदाहरणार्थ, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी श्लोक क्रमांक 27 ते 37 हे हा चरण शेवटला आहे। नंतर नुपेक्षी कदा देवदासाभिमानी श्लोक क्रमांक 116 ते 121। मना सज्जना राघवी वस्ती कीजे श्लोक क्रमांक 38 ते 42। जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा श्लोक क्रमांक 47 ते 56। प्रभाते मनी रामचिंतित दावा श्लोक क्रमांक 67 ते 76। अशा प्रकारे शेवटचे चरण सारखे असलेले असे काही श्लोक आहेत। तर आज आपण याच्यामधलाच जो नुपेक्षी कदा रामदासाभिमानी हे शेवटले चरण आहे, याच्यातले 2-4 श्लोक आपण आपल्या चिंतनामध्ये घेणार आहोत। आणि आजचं जे माझे हे चिंतन आहे, आदरणीय कैलासवासी श्री सुनीलजी चिंचोळकर यांच्या पुस्तकातून मी घेतलं आहे। मित्रांनो, समर्थ म्हणतात, अरे संसार हा जो मिथ्या आहे, या मिथ्या वस्तूला तुम्ही भीता कशाला, भिवू नका। आणि ते हे म्हणतात, अरे कोदंडधारी राम तुमच्या पाठीशी आहे, आणि देव जर पाठीशी आहे तर तुम्हाला भ्यायची काही गरजच नाही। देव कधीच आपल्या भक्ताची उपेक्षा करत नाही असं म्हटलेलं आहे। आणि शस्त्रधारांमध्ये देव राम आहे असं, माझी विभूती आहे असं गीतेमध्ये सांगितलेलं आहे। आता श्लोक क्रमांक 29 पहा। श्लोक क्रमांक 29 मध्ये म्हटलेलं आहे, पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे बळे भक्तरे पुशिरी कांबी वाजे पुरी वाईली सर्व जेणे विमानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी। याच्यामध्ये ब्रीद शब्द वापरला आहे। ब्रीद गाजे म्हणजे भक्ताला रक्षणाचे आश्वासन आहे। ब्रीद म्हणजे भक्ताला रक्षणाचे आश्वासन आहे। समर्थ रामाला त्यांच्या कर्तृत्वाची याच्यामध्ये जाणीव देतात की तुला भक्ताचे रक्षण करायचं आहे, हे तू विसरू नको, जसा त्यांचा हक्कच आहे। आणि आपण पाहतो महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्णांनी पांडवांसाठी आपली प्रतिज्ञा मोडली होती। आणि पौराणिक कथेनुसार भगवान श्रीराम जेव्हा विमानात बसून मुक्तिधामात गेले, तेव्हा त्यावेळेस ते अयोध्येतील काही नागरिकांना पण घेऊन गेले बरोबर। त्यामध्ये असे पण होते की ज्यांनी सीतेची निंदा केली होती, त्यांनासुद्धा भगवान श्रीरामने मुक्त केले। अशा प्रकारे म्हणजे भक्ताला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, हे स्वतः भगवंत पाहतात। आणि जसं काही त्याच्यामध्ये ते त्यांनी वचनच घेतलेलं आहे, म्हणून ते म्हणतात, तुटे सदा ब्रीद गाजे पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे पुरी वायली सर्व जेणे विमानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी। शब्दात म्हणजे रामचंद्रांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव जसे देतात, भगवंताकडून रक्षण करून घेणे समजा भक्तांचा हक्कच आहे अशा प्रकारे। आणि आपल्या भक्ताला त्रास देणाऱ्या शत्रूंच्या मस्तकावर प्रभू रामचंद्र धनुष्याच्या कांबीने प्रहार करतात। भगवंत सगळे काही सहन करू शकतात, पण भक्ताला दिलेला त्रास
भगवंत सहन करू शकत नाही असं याच्यामध्ये सांगायचं आहे. आणि तो भगवंत म्हणून सतत आपल्या पाठीशी असतो. म्हणून म्हटलेलं आहे शेवटला क्षण, नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. समर्थाची या सेवका वक्रपा आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीळा वर्णिते लोकतीने, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. समर्थाची या सेवका वक्रपा आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे समर्था जो सेवक आहे तो त्याच्याकडे कोणी वक्र दृष्टीने, वाकड्या दृष्टीने, वाईट दृष्टीने त्याच्याकडे पाहू शकत नाही असं समर्थ म्हणतात आहे. म्हणजे का? कारण की त्याच्या पाठीमागे स्वतः देव आहेत, श्रीराम त्याच्या पाठीमागे आहे. म्हणून ते म्हणतात की त्याच्या म्हणजे तुमच्या जवळ शक्ती आहे. ज्याच्याजवळ शक्ती असते, कोणताही राष्ट्र जर शक्तिवान आहे, तो शेजारचा राष्ट्र जो आहे तो त्या राष्ट्राकडे वाकड्या दृष्टीने किंवा कोणत्या वाईट हेतूने पाहू शकत नाही, कधी आक्रमण करू शकत नाही. इथे समर्थाची या सेवका वक्रपा आहे. समर्थ, आपण स्वामी रामदासांना समर्थ म्हणतो, पण समर्थ जे आहेत ते रामाला समर्थ म्हणतात. रामाना त्यांनी समर्थ म्हटलेलं आहे. म्हणून दासबोधामध्ये ते म्हणतात, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध. हा दासबोध जो लिहिला गेला आहे तर समर्थ कृपेची वचने रामाला समर्थ म्हणतात. रामाला समर्थ म्हणतात स्वामी रामदास स्वामी, म्हणजे रामाची कृपा. आता रावण किती शक्तिशाली होता, पण त्याने किती अत्याचार केले. देवांना त्यांनी सर्व बंदी बनवून ठेवले होते. सर्व देव बंदी होते. आणखी त्या देवांशी सगळ्या प्रकारचे कामं करून घेतले होते. गणपती बुद्धीचं देवता, त्याला कोणतं काम दिलं होतं? गाढवे हाकवायचं काम दिलं होतं. अग्निदेवताला कपडे धुण्याचं काम दिलं होतं. वायुदेवताला रस्ते साफ करण्याचे दिवस. आणि शनिदेवताला तर रावणाने आपल्या सिंहासनाखाली पालते दाबून ठेवले होते. अशा प्रकारे रावणाने सर्व देवतांना बंदी बनवले होते आणि त्यांच्याशी वाटेल तसे कामं करून घेत होते, हलके कामं करत होते. पण श्रीरामांनी रावणाचा वध केला आणि रावणाचा वध झाल्यावर हे सर्व देवतागण मुक्त झाले. जो बलशाली असतो, पराक्रमी असतो, त्याच्याकडे कोणीही पाहू शकत नाही. म्हणून सर्वांनी बलशाली आणि शक्तिशाली व्हायला पाहिजे. कधीच उपेक्षा करीत नाही. पण काय होतं की आपल्याला असं वाटतं कधी देवानी म्हणजे आपल्यावर काही उपकार करायचे वेळ नाही, उपकार त्यांनी थोडासा उशीर झाला. अरे आपण म्हणतो देव जगात आहे की नाही आहे, मला इतकं त्रास होऊन राहिला, कष्ट होऊन राहिला आणि देव पाहत नाही का? देव पाहतोय, सर्व कृपा करतोय, पण आम्हाला धीर नसतो. थोडासा उशीर झाला की म्हणतो अरे देव वगैरे काही नाही आहे जगामध्ये, अशी आपले समजूत असते. आणि कृपा म्हणजे काय? समर्थ म्हणतात आहे देव कृपा करतो म्हणजे काय करतो? आपण कृपा म्हणजे भौतिक जे आपल्याला साधारण मिळतात ती कृपा झाली असं नव्हे. कृपा म्हणजे भक्ताला सद्बुद्धी देणे, भक्ताला सदाचार देणे, अशा प्रकारची कृपा जी असते ती खरी कृपा आहे. श्लोक क्रमांक 35 समर्थ म्हणतात, असे हो जया अंतरे भाव दैसा, वसे हो तया अंतरे देव तैसा, अनन्यास रक्षी तसे चाप पाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. असे हो जया अंतरी भाव दसा. इथे भाव शब्द आलेला आहे. अध्यात्मात भावचा फार महत्त्व आहे. भाव म्हणजे ही भक्तीची कसोटी आहे आणि ही भक्तीची कसोटी जी आहे त्याच्याकरता भाव कोणी वापरला आहे. आणि भावचा शब्द किती ज्ञानदेव महाराजांनी सुद्धा म्हटलेलं आहे, भाव बळे आकळे. आणि तुकाराम महाराजसुद्धा म्हणतात, भावतेची देव. जिथे भाव आहे तिथेच देव आहे. आणि तुकडोजी महाराजांचं तर हे पद फार प्रसिद्ध आहे, मनी नाही भाव म्हणे देव मला पाव, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. म्हणजे भाव शब्द हे भगवंतावरील श्रद्धा, भगवंतावरील प्रेम, भगवंताचे नाते कसे जोडायचे, भगवंताचं आपलं नातं काय आहे हे
हा जो भाव आहे त्याला महत्त्व आहे. आणि मी भगवंताचा आहे आणि भगवंत माझा आहे. म्हणजे जसे तुमचा भाव असेल, दास्यभाव असो, सखाभाव असो, कोणची भाव असो. रामायणामध्ये पाहतो आपण शबरीने रामाला कधी पाहिलं नव्हतं, पण ती रोज वाट पाहत होती, राम येणार पण मी ओळखणार कसं. तिने आपल्या कल्पनेमध्ये रामाचं रूप धारण केलं होतं आणि जे रूप शबरीने आपल्या कल्पनेत धारण केलं होतं त्या रूपातच राम तिच्यासमोर आले आणि दर्शन दिलं. म्हणजे जसं तुम्ही ज्या रूपात भगवंताला पाहाल का आपल्या अंतर्यामी ठेवाल त्याच रूपात तुम्हाला तो दर्शन देतो. आपली भक्ती जी असते ना ही भीतीपोटी असते, सकामतापोटी. आपण नवरात्र वगैरे बसवतो, कधी नवरात्र नाही बसवलं तर आपल्याला भीती वाटते, अरे देवी कोपेल, देव कोपेल का. म्हणजे आपल्या भीतीपोटी काही अनर्थ व्हायला नको, अनिष्ट व्हायला नको म्हणून आपण नवरात्र बसवतो. त्याच्यामध्ये आपली श्रद्धा किती आहे हे आपण पाहत नाही. आपल्यातील जे विकार आहेत त्या विकारांमुळे आपले भगवंताची जी श्रद्धा आहे, भगवंतावरची जी भक्ती आहे ती नष्ट होते. आज विद्यार्थी लोक नापास होतात, तर ते अभ्यास तर करत नाही, पण दोष कोणाला येतात, म्हणतात अरे आज यावेळेस पेपर फार कठीण आला होता म्हणून नाही जमलं, किंवा अरे पेपर तपासण्यावराने नीट तपासले नाही, अशा प्रकारे त्यांचे म्हणजे भाव नाही, असे भाव असतात. म्हणून समर्थ म्हणतात आहे की भाव महत्त्वाचा आहे. तुम्ही जसं ज्या भावात तुम्ही त्यांना पाहाल. तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात अनन्यास रक्षितसे चाप पाणी. अनन्य म्हणजे फक्त आणि फक्त भगवंत, आणखी काही नाही, आणि बाकी कोणाचाही विचार नाही मनामध्ये, पर्याय नाही, काही नाही, फक्त भगवंत, बाकी कोणी नाही. महाभारतमध्ये द्रौपदी वस्त्रहरणचं उदाहरण आहे. तिचं वस्त्रहरण जेव्हा झालं तेव्हा तिने आधी आपल्या नवऱ्यांपाशी हाक मारली, नवऱ्यांना प्रार्थना केली वाचवा म्हणून, पण नवरे सर्व कौरवांचे गुलाम झाले होते, ते काही करू शकले नाही. मग द्रौपदी धृतराष्ट्राकडे आपल्या सासऱ्यांकडे जाते, ते पाहते, पण त्यांचे पण हात गळले होते, ते पण खाली मान घातले. भीष्म, द्रोण हे सगळं गेले आणि कोणी तिला साथ दिला नाही. शेवटले पर्याय म्हणजे द्रौपदीने कृष्णाचा धावा घेतला आणि मग कृष्णाने त्यांचे मत केले. म्हणून आपण काय करतो, आधी इकडचे तिकडचे पाहतो आणि मग देवाकडे जातो. म्हणजे देवाची भक्ती अनन्य नाही नसते, देवाची भक्ती अनन्य असायला पाहिजे. आई असते आपल्या लहान तान्ह्या मुलाला त्याची काळजी जास्त घेते मोठ्यापेक्षा, आणि तो लहान मूल जो असतो हो आईवर जास्त अवलंबून असतो. म्हणजे भाव तिथे असतात, भाव अनन्य, तर भगवंत जवळच आहे. असं श्लोक क्रमांक 36मध्ये म्हणतात आहे, सर्वदा देव सन्निधाय कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे सुखानंद आनंद कैवल्यदानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. सदा सर्वदा देव सन्निध आहे. सन्निधमध्ये जवळ आहे, अंतर्यामी आहे, आपल्यात आहे, आपल्या हृदयामध्ये आहे, सन्निधत आहे अर्थ आहे. आणि भगवद्गीतामध्ये भगवान म्हणतात मी सर्वांच्या हृदयात निवास करतो. याच्यामध्ये एक अल्पधारिष्ट पण शब्द आलेला आहे. अल्पधारिष्ट म्हणजे थोडीशी परीक्षा पाहणं. ही परीक्षा कशी पाहिली जाते, जसं आई मुलाला चालायला शिकवते आणि जेव्हा चालायला शिकवते तो मुलगा पडू देते त्याला, आणि ते पडल्याशिवाय मुलाला चालता येणार नाही, चालू शकणार नाही. म्हणून पण या पडण्यामध्ये आईची काही कठोरता नसते, ती कोमलता असते. का? कारण पडला म्हणजे मुलगा चालू शकेल असं ते म्हणतात आहे. तर मित्रांनो, सुख आणि आनंद हे कधी पण फुकट मिळत नाही. म्हणून अल्पधारिष्ठची ही किंमत आहे. शेवटी समर्थ म्हणतात नोपेक्षी कदा रामदासाभिमानी. राम कधीही आपल्या कोणाचे उपेक्षा करत नाही भक्तांची. अल्पधारिष्ठ ही त्याची किंमत आहे. ही किंमत आपल्याला परवडणारी आहे आणि बलशाली करणार आहे.
हे त्याचे कृपाळूपण आहे. सर्व संतांनी आपल्या भक्तीने भगवंताला प्राप्त करून घेतले. भगवंत आपल्याबरोबर आहे. ही श्रद्धा, ही भक्ती सदा काळी सर्व काळी आपल्याजवळ असते. आणि म्हणूनच भगवंत जो आहे नेहमी धावून येतो भक्तासाठी. आणि अशी जी खात्री असते भक्ताला की भगवंत माझ्या पाठीशी आहे, भगवंत माझ्या मदतीला येणारच आहे, त्याच्याच पाठीशी भगवंत असतो. ही खात्री आणि श्रद्धा पाहिजे. आपण सुद्धा पूर्ण श्रद्धेने भगवंताची भक्ती करावी व भगवंत आपल्या पाठीशी आहे अशी खात्री असावी. अशा प्रकारे नुपेक्षी कदा रामदासाभिमानी या चरणांच्या श्लोकांचे चिंतन संक्षिप्तमध्ये केले. कमेंट्स करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.